नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण जो ब्लाऊज कट केला आहे कटोरीचा, तो ब्लाऊज आपल्याला आजपासून स्टिच करायचा आहे मैत्रिणींनो। तर अगोदर आपण जे पार्ट आपण कट केलेत ते समोरासमोर ठेवून घेऊयात। कटोरीचे जे आकार आहेत हे बघा, जो आपला ब्लाऊज पीस आहे त्यावरती अस्तर ठेवून या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे। समोरासमोर ठेवल्यानंतर गोलाकार हा जो आकार आहे गळ्याचा हा समोरासमोर ठेवायचे, जेणेकरून कटोरी उलट सुलट होणार नाही। आणि त्यानंतर सर्व साईडनी अगोदर दोनही बाजूच्या कटोरी शिवून घ्यायच्या, स्टिच करून घ्यायच्या। त्या चारही बाजूंनी कटोरी शिवून घेतल्यानंतर दोनही कटोरी या पद्धतीने दिसणार आहेत। आणि कटोरी शिवल्यानंतर अस्तरच्या बाहेरील जो कपडा उरेल ब्लाऊज पीसचा तो कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कटोरीचे टक्स मारायचे। कटोरीचा टक्स मारण्यासाठी हे बघा मैत्रिणी, जे खालच्या बाजूचे जे समोरासमोरचे जे सारखे पार्ट आहेत ते एकावरती एक ठेवून इथे खालच्या साईडला 1.5 आणि उभा 2.5 या पद्धतीने टक्स मोजायचे आहे। तुम्हाला मी टक्स मोजून दाखवते बघा। या पद्धतीने टक्स आपल्याला मोजून घ्यायचे आहेत। हे बघा, खालच्या साईडला 1.5 इंच आणि उभा 2.5। आपल्याला जर जो टक्स आहे तो हाईट जास्त घेतली तर 2.25 घेऊ शकता, आपण 3ही घेऊ शकतात, पण मग शक्यतो 2.25 घ्यावा। 3 फार उंच होतो तो टक्स। टक्स मारण्यासाठी खालच्या बाजूने सुरुवात केल्यानंतर जिथे आपण 2.5 मोजलंय तिथे मशीनमध्ये सुई अडकवून कपडा फिरवून घ्यायचा आणि परत रिटर्न येऊन हा टक्स कंप्लीट करायचा आहे। या पद्धतीने तुमचे टक्स मारून झाले। टक्स मारल्यानंतर मैत्रिणींनो या पद्धतीने आपली कटोरी दिसणार आहे। हे बघा, दोनही साईडच्या कटोरी आपल्या या पद्धतीने दिसणार आहे। आता यानंतर आपल्याला शोल्डरची जी पट्टी आहे, ही शोल्डर टक्स मारल्यानंतर ही जी शोल्डर पट्टी आहे, शोल्डर पट्टीला आपल्या जॉईन येणार आहेत, ते जॉईन मारून घ्यायचे आहेत आपल्याला। आपलं खालचे जे कपडा आहे तो परफेक्ट मापाचा कपडा आहे। आपल्याला फक्त अस्तरची जी शोल्डर पट्टी आहे त्याला जॉईन करून घ्यायचं आहे। जॉईन केल्यानंतर या दोन्ही भाग हे परत आपण जसे उलट सुलट पद्धतीने बघून घ्यायचे। उलट बाजूने समोरासमोर ठेवून घ्यायचे। हे बघा, समोरासमोर ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला जो आपला अस्तर आहे तो अस्तर ठेवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। अस्तर ठेवल्यानंतर इथे जॉईन दिल्यानंतर आपल्याला परत सर्व बाजू स्टिच करून घ्यायच्या आहेत। शोल्डरला आपला कपडा कमी असल्यामुळे जे जॉईन आहे 1.5 इंचाची पट्टी शिवून घेतल्यानंतर इथे डापटीप द्यायची। आपण याला जोड दिल्यानंतर या पद्धतीने आपला हा पार्ट दिसणार आहे शोल्डर पट्टीचा। तो आपली कापडाची बाजू आहे त्यावर ठेवल्यानंतर या पद्धतीने दिसेल। आणि आपला जे ब्लाऊजचा कपडा आहे तो परफेक्ट मापामध्ये आहे। मग ही जे एक्स्ट्राचं उरलेलं माप आहे अस्तरचं हे कट करून घ्यायचं आहे। हे कट करून शिवल्यानंतर मैत्रिणींनो हे बघा, शोल्डर पट्टीच्या वरती शोल्डर पट्टीला इथे जे आपला जी कटोरी आहे तिचा गळ्याचा जो भाग आहे तो इथे बरोबर एकसारखा ठेवायचा। आणि अस्तरच्या बाजूने अस्तर आणि जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे कपड्याच्या बाजूने कपडा आणि मधोमध आपली जी कटोरी आहे ती राहणार। ही पॅकिंगची टिप होणार मैत्रिणींनो। या पद्धतीने सेम एकसारख्या अंतरावरती टिप मारायची आपल्याला। ज्यांना हे जमणार नाही मैत्रिणींनो त्यांनी जो पार्ट आहे शोल्डरचा त्या पूर्ण शोल्डरच्या पार्टला पूर्ण सगळ्या बाजूंनी टिपा मारून घ्यायच्यात आणि डायरेक्ट वरतून शिवलं तरीही चालेल। मी
पॅकिंगच्या टिपा मारते, त्यासाठी मी या पद्धतीने शिवते. मधोमध कटोरी, जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्या कपड्याच्या बाजूने शोल्डरचा जो ब्लाऊज पीसचाच कपडा आणि अस्तरच्या बाजूने अस्तर आणि मधोमध कटोरी, या पद्धतीने पूर्ण टीप मारून घ्यायची हे बघा. या पद्धतीने आपण फ्रंट दिसणार आहे. हे बघा, बॅकला या पद्धतीने आता ह्या पूर्ण टिपा कवर करून घ्यायच्यात, पूर्ण सर्व बाजूंनी टिप मारून घ्यायच्यात. पूर्ण पार्ट शिवून झाल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे. हे बघा, दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बघा, इथे खालच्या बाजूला हा कपडा उरला आहे. येथे हा जवळजवळ 1.25 इंच कपडा उरला आहे, अर्धा इंच, 1.25 इंच या पद्धतीने. तर हा कपडा उरला तरी कुठल्याही पद्धतीने घाबरून जायचं नाही. फक्त एवढीच काळजी घ्यायची, उरताना हा दोन्ही साईडचा उरला पाहिजे. उरला तर दोन्ही साईडचा उरेल आणि नाही उरला तर एकही साईडचा उरणार नाही. तर या पद्धतीने आपला दोन्ही साईडचा उरला आहे. हे बघा, तर तो मी कट केला आहे. या बाजूचा कट केला, त्याच पद्धतीने या बाजूचाही आपण कट करून घेणार आहोत. आणि यानंतर आपण जी आपली ब्रापट्टी आहे ती अस्तरला जॉईन करून घेणार आहोत. तर ब्रापट्टी दाखवते मी तुम्हाला कशी स्टिच करायची ते. इतर भागांप्रमाणे ब्रापट्टी ही समोरासमोर ठेवून घ्यायची. सुलट ब्लाऊज पीसचा सुलट भाग, त्यावरती आपण अस्तर ठेवलं आहे ब्रापट्टीचं. हे बघा, दोन्ही बाजूंनी सुलट भागावरती अस्तर ठेवून घेतलं. त्यानंतर इथे खालच्या साईडला 1.5 इंचाच्या अंतरावरती टिप मारून घ्यायची. दोन्ही बाजूला 1.5 इंचाच्या अंतरावरती 1.5 इंचावरती टिप मारल्यानंतर ही अस्तरची बाजू आणि आपल्या कपड्याची बाजू दोनही अशा उलगडून घ्यायच्या आहेत त्या. आणि जो अस्तरची बाजू आहे आपली, त्यावरती एक परत टिप मारून घ्यायची, तिला दाब टिप म्हणतात. इथे बरोबर अस्तरच्या बाजूने, म्हणजे जेणेकरून कापडाला आपल्या फिनिशिंग तयार होते. दोन्ही बाजूला आपण दाब टिप मारून घ्यायच्या. ते बघा, आणि दाब टिप मारताना अस्तरच्या बाजूला मारायची आपल्याला. दाब टिप दिल्यानंतर आणि हे बघा, दोन्ही बाजूच्या आपल्या ह्या ब्रापट्टी तयार झालेल्या आहेत. समोरासमोर ठेवल्यामुळे दोन्ही बाजूचे डाव्या आणि उजव्या साईडचे दोन्ही पार्ट तयार होतात आणि कुठलंही एका साईडचं उलट सुलट माप होत नाही. त्यासाठी नेहमी समोरासमोर ठेवून आता याला ब्रापट्टी जॉईन करून घ्यायची. ज्यांना बॉक्स पॅकिंगची टिप येत नाही त्यांनी डायरेक्ट या पद्धतीने इथे टिप मारून घ्यायची खालच्या साईडला आणि या पद्धतीने तुम्हाला तयार ब्रापट्टी मिळेल. मी बॉक्स पॅकिंगची टिप मारून घेते. कपडा रोल करून वरती या पद्धतीने रोल केल्यानंतर सुईच्या बाजूने जो आपला अस्तर आहे त्या बाजूने अस्तर येणार आणि ज्या बाजूने आपला ब्लाऊज पीस आहे त्या बाजूने ब्लाऊज पीसच्या बाजूने ब्लाऊज पीसचा कपडा येणार. तीनही सोबत व्यवस्थित पकडायचे एकसारखे आणि टिप मारून घ्यायची. तर चला ब्रापट्टी जॉईन करून घेऊयात. या पद्धतीने आपण ब्रापट्टी आता जॉईन करून घेत आहोत. बरोबर व्यवस्थित मधोमध. ज्यांना सवय नसेल, ज्या डायरेक्ट ब्रापट्टी पॅकिंगची टिप न मारता शिवत असेल, त्यांनी थोडीशी प्रॅक्टिस करा. थोडं स्लो शिवत चला, येऊन जातं ते, इतकं काही अवघड नाही आहे. आणि असंही जरी डायरेक्ट टिप मारली, बाहेरच्या साईडनी ब्रापट्टी जोडली, तरी कुठलाही फरक ब्लाऊजला पडत नाही. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने शिवण केलं तरीही चालेल. शिवणानंतर या पद्धतीने आपल्याला कापडातनं जी ब्रापट्टीचा कपडा आहे तो त्यातनं बाहेर काढायचा आहे. हे बघा, या पद्धतीने आपले फ्रंट दोन्ही साईडचे, डाव्या आणि उजव्या साईडचे रेडी झालेत.
आता नेहमीप्रमाणेच आपण जे मागच्या भागामध्ये डाव्या बाजूला आपली हुकपट्टी येते आणि उजव्या बाजूला हायपट्टी येते, तर आपल्या हाताची जी डावी साईड येईल ती ब्लाऊजची डावी साईड आपल्या अंगात घातल्यानंतर जी आपली डावी साईड येते त्याच डावी बाजूला हुकपट्टी लावायची आणि उजव्या बाजूला हायपट्टी लावायची. हुकपट्टी लावताना हुकपट्टी सुलट बाजूने लावून दाबटीप देऊन उलट बाजूला ती आतमध्ये टीप मारून घ्यायची आणि उजव्या बाजूची जी आयपट्टी असते ती उलट बाजूने जोडून दाबटीप देऊन ती वरच्या बाजूला तिला टीप मारून आय करून घ्यायचे असतात. खालच्या बाजूने कपडा थोडा फोल्ड करून घ्यायचा आहे. कपडा फोल्ड केल्यानंतर जी टीप आहे ती टीप मारून घ्यायची मैत्रिणींनो. त्यानंतर टीप मारून झाल्यानंतर त्याला दाबटीप द्यायची आणि आपण आतल्या बाजूला जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. दाबटीप दिल्यानंतर या पद्धतीने जी पट्टी आहे हुकपट्टी ती या पद्धतीने दिसणार आहे. त्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करून इथे वरती अर्धा इंच मापावर टीप मारून घ्यायची. उजवी बाजूला आपण पट्टी ही जोडून घेतली. खाली कपडा फोल्ड केल्यानंतर पूर्ण पट्टी 1.5 इंच अंतरावर जोडून घेतल्यानंतर या पद्धतीने दोन्ही बाजू दोन साईडला करून इथे दाबटीप देऊन घ्यायची. आणि हा जो ब्लाऊज आहे हा ब्लाऊज हुकचा नाही आहे, या ब्लाऊजला बटन आहे, साधे बटन. त्यामुळे दाबटीप दिल्यानंतर आपल्याला आय करायचे नाहीत. कपडा फक्त फोल्ड करून घ्यायचा आणि जिथे आपली पहिली टीप येते तिथपर्यंत नेऊन सरळ एक टीप या पद्धतीने इथे मारून घ्यायची. मागच्या ब्लाऊजला आपण आय केले होते, या ब्लाऊजला आपल्याला आय आहे ते करायचे नाही. सरळ एकसारखी टीप जी आहे ती मारून घ्यायची. दोन्ही फ्रंट तयार झाल्यानंतर हुकपट्टी आयपट्टी जोडून झाल्यानंतर आता याला आपल्याला फ्रंटला पायपिंग करायची. पायपिंग करण्या अगोदर हे बघा, हे जे फ्रंटचा हुकपट्टी आणि इकडची ही जी बटन पट्टी आहे ही सारखी आहे का हे एकदा चेक करून घ्यायचे पायपिंग करण्या अगोदर. त्यानंतर आपल्याला या ब्लाऊजला इथे पायपिंग करायची. पायपिंग अगोदर आपण यासाठी करतोय, हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि बॅक जो गळा आहे तो आपल्याला डायरेक्ट उलटवायचा आहे. यासाठी आपण याला पायपिंग करून घेतोय समोरनं. पायपिंग करताना 1.5 इंचाची पट्टी घेऊन तिरक्या कापडात पट्टी काढून सुरुवातीला कपडा फोल्ड करून 1.5 इंच मापावर एकसारख्या अंतरावर पूर्णपणे स्टिच करून घ्यायची. ही मी स्टिच केली आहे. स्टिच केल्यानंतर हा जो खालचा कपडा आहे हा आतल्या बाजूने वरच्या बाजूने वळवायचा आणि ही जी पट्टी आहे ही गोलाकार फिरवून घ्यायची. ज्या पद्धतीने तुम्हाला ह्याची खाच दिसते ना, यात टीप मारत चालायचं. एकदम छान पायपिंग येते. चला पायपिंग करून घेऊयात. कपडा आत वळवताना जी सरळ लाईन पडते किंवा जो सरळ खाच पडते ना मैत्रिणींनो, हळूहळू सावकाशपणे त्यात टीप मारत चालायचं. कपडा जेवढा पायपिंगसाठी टाईट पकडाल तेवढी पायपिंग छान येते. सुरुवातीला खूप बारीक पायपिंग करू नका, जेणेकरून ती पायपिंग उलटी पडेल. त्यासाठी थोडं जाडही राहिली पायपिंग तरी काही फरक पडत नाही. या पद्धतीने आपली पायपिंग झाल्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे त्याच्या दोन्हीही फ्रंट पूर्णपणे रेडी झालेले आहेत. आणि जे ब्लाऊजचा बॅक आणि ब्लाऊजची स्लीव्ज आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मैत्रिणींनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला पूर्ण ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करणार आहोत. या पद्धतीने आपला आत्ता जो तयार आहे तो ब्लाऊज दिसतोय. हे बघा, ही पायपिंग, हा पूर्ण ब्लाऊज, हा फ्रंट, डावी उजवी दोन्ही साईड या पद्धतीने आपला ब्लाऊज आता दिसतोय. बाकीचे पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिवणार आहे. तोपर्यंत मैत्रिणींनो प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.